बारामतीत अघोरी पूजेच्या प्रकाराने राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. गोजूबावी येथे अजित पवार यांच्या प्रतिमेसमोर टाचण्या टोचलेली लिंब आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची आमदार अमोल मिटकर यांनी गंभीर दखल घेतली असून ते आता थेट एसआयटी प्रमुखांची भेट घेणार आहेत. या अघोरी कृत्यामागे बाहेरील कोणत्या नेत्यांचा हात आहे का याची चौकशी करण्याची मागणी मिटकर यांनी केली आहे. मी पुढच्या आठवड्यामध्ये एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांची भेट घेणार आहे की सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे 31 जानेवारीपर्यंत बारामती आणि बारामती परिसरामध्ये ज्या पद्धतीच्या अघोरी पूजा केल्या गेल्या, काळ्या बाहुल्या पूजल्या गेल्या, बोकळ बळी दिला गेला आणि काल गोजूबावीला लिंबाला टाचण लावून ज्या पद्धतीची त्या स्थळावर ही केल्या गेली, हे अत्यंत घृणास्पद प्रकार कोणी घडून आणलेले आहेत. बाहेरच्या नेत्यांनी कोणा स्थानिक नेत्यांवर दबाव टाकून अशा प्रकारच्या पूजा करून घेतलेल्या आहेत का, या अँगलनी या सर्व प्रकरणाचा तपास झाला तर मला असं वाटतं कॅप्टन अशोक खरात हाच विमान दुर्घटनेतला मुख्य आरोपी सापडण्याची शक्यता आहे. VSR व्हेंचर कंपनीच्या नादुरुस्त विमानामध्ये दादांना बसण्यास प्रवृत्त करणारी लोक, आश्रमामध्ये झालेल्या लोकवशीकरणाच्या पूजा, त्यानंतर केल्या गेलेले रक्ताचे अभिषेक आणि बारामतीच्या परिसरामध्ये केल्या गेलेल्या अंधश्रद्धेच्या पूजा, ह्या अँगलनी या गोष्टीचा तपास झाला पाहिजे. त्याकरता एसआयटी प्रमुखांना मी स्वतः भेटणार. हे प्रकार कोणी जाणीवपूर्वक केलेत की कोण दादांच्या जीवावर उठलं होतं, हे सुद्धा या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे. कारण यांच्या या अंधश्रद्धेच्या खेळामध्ये दादांसारखा शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणारा पुरोगामी नेता हरवला, हे मात्र महाराष्ट्राचं सर्वात मोठं नुकसान झालेलं आहे. मी ही लढाई शेवटपर्यंत लढण्याचा निर्णय घेतलेला आहे.